भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर सदर घटनेचे सर्वत्र संतापजनक पडसाद उमटले आहेत। ठिकठिकाणी निदर्शने झाली, तसेच काही ठिकाणी टायर जाळून निषेधही नोंदवण्यात आला, तर काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली। शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलक करत असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। या दरम्यान अनेक महिला आणि पुरुष गंभीर जखमी झाले। या घटनेच्या निषेधार्थ रसायनीत आज मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला मोहपाडा मच्छी मार्केट समोरून सुरुवात करण्यात आली असून नवीन पोसरी कमानीतून प्रवेश करीत मोहपाडा बाजारपेठेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर मोर्चा मोहपाडा पोलीस चौकीकडे वळवण्यात आला। यावेळी भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होश में आओ अशी घोषणाबाजी संपूर्ण मोर्चात ऐकायला मिळाली। यावेळी विविध पक्षातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी अनुयायी, महिला वर्ग, मूलनिवासी कार्यकर्ते आदी या मोर्चात सहभागी झाले होते। पोलीस चौकी येथे नाना म्हात्रे, रमेश पाटील, अनिल पिंगळे, दशरथ गायकर, अरुण गायकवाड, अविनाश कांबळे, शैलेश सोनावणे, दयानंद सरवदे, सुजित सोनावळे, अरुण गोडघाटे आदींनी यावेळी आपल्या भाषणातून नागरिकांना आवाहन करीत परभणीतील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। शेवटी संबंधित घटनेच्या अनुषंगाने आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी आणि कोम्बिंग ऑपरेशनमध्ये निर्दोष आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर आणि खालापूर तहसीलचे प्रतिनिधी देशमुख यांना निवेदन देण्यात आले। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायनी।